रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यामध्ये आनंद असतो। आरती ओवाळताना त्याच्या दीर्घायुष्याची मनोकामना असते। पण नाशकात भावाच्या हातावर राखी बांधणाऱ्या एका चिमुकलीचं रक्षाबंधन खूपच वेगळं ठरलं। नेमकं काय घडलं पाहूयात। मन सुन्न करणारी भावा बहिणीच्या प्रेमाची ही कहाणी। या दृश्यांमधनं व्यक्त होणारं दुःख इतकं मोठं आहे की माणूस म्हणून तुम्ही आम्ही ते पचवायला अपयशी पडू। या चिमुरडीनं तिचा 3 वर्षाचा भाऊ गमावलाय। त्याच्या मृतदेहाच्या थंड पडलेल्या हातावर ती राखी बांधतीये, भावाचं औक्षण करतीये। मनात काय विचार करतीये हे तिलाच ठाऊक। सगळेच हतबल आहेत, रडत आहेत। या दुःखाचं ओझं इतकं आहे की त्या ओझ्याखाली माणूस म्हणून सगळेच पार दबले गेलेत। कुणाच्याही डोळ्याच्या कडा पाणवतील अशीच ही कहाणी। अखेरचं रक्षाबंधन। नाशिकच्या वडनेर दुमाला गावातील ही घटना आहे। शुक्रवारी रात्री 3 वर्षाच्या आयुषवर बिबट्यानं झडप घातली। आयुष आपल्या घरासमोर खेळत असताना तो बिबट्याच्या तावडीत सापडला। काही वेळातच चिमुकल्या आयुषचा मृतदेह हाती लागला। त्याच्या बहिणीनं रक्षाबंधनाचा आनंदाचा सण साजरा करण्याची स्वप्न पाहिली असणार। अंत्यसंस्कारापूर्वी आपल्या भावाला ओवाळण्याची, राखी बांधण्याची तिची इच्छा होती। चिमुकलीनं आपल्या मृत भावाच्या थंड पडलेल्या हातांवर राखी बांधली आणि सगळ्यांनाच रडू कोसळलं। आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला, दादा गेला, दादा कुठे गेला। मग तिला रडू नको, आपण बघूया। खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का, तुम्हाला राखी बांध, मी तुला गिफ्ट देईल। आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती। म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला ओवाळायला लावलं आणि राखी बांधायला। नरभक्षक बिबट्या गेल्या अनेक आठवड्यांपासून या भागातल्या CCTV मध्ये दिसतोय। वारंवार माहिती देऊन सुद्धा त्याचा बंदोबस्त होत नाहीये। वन विभागानं शोध सुरू केलाय आणि नागरिकांना सावधानता बाळगण्याचं आवाहन केलंय। साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये। कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये। तसेच शौचासाठी, प्रातःविधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे। मोबाईलवर गाणे वाजवत जावे। तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं, काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो। फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध, म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं। त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते, पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही। नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 10हून अधिक जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलाय। कुणाचा भाऊ तर कुणाची बहीण असं अनेकांनी आपल्या जवळचं कुणीतरी गमावलंय। जी वेळ रक्षाबंधनाच्या दिवशी या चिमुकलीवर आली ती तर माणूस म्हणून कुणाच्याही काळजावर खोल जखम करणारी होती। किमान यानंतर तरी वन विभाग गांभीर्यानं या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीतून गावकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू करेल अशी अपेक्षा आहे। नाशिकहून किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।